चला, श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चला सगळ्यांनी पटापट जॉईन करायचं आहे. कोण कोण आहे? चलो आज पटापट बताओ कोण कोण आहे. आपण 1-2 मिनिटं थांबू, सगळ्यांना येऊ देऊ, देन विल स्टार्ट. ओके, दुपारची बॅच का घेत नाही कारण की थोडी तब्येत 19-20 आहे, जास्त पायावरती लोड येतोय. ओके, अर्जुन हॅज कम, म्हणून मी दुपारची बॅच थोडी घेत नाही आहे. थोडी तब्येत बदल पुन्हा चालू करू दुपारची पण. चलो, आज आपले कुठले क्वेश्चन BMC वाले क्वेश्चन आहेत. BMC मध्ये जे आले प्रश्न 2000 आता रिसेंट वाला जो एक्झाम झाली BMC ची, आज BMC ची क्वेश्चन घेणार आहे मी. म्हणजे तुम्हाला लेटेस्ट वाला म्हणजे 8 दिवसापूर्वीचे जे एक्झामला क्वेश्चन येऊन गेले ते क्वेश्चन घ्यायचे आपल्याला. तुला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? आपल्याकडं रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहेत फॉर ऑल. कशासाठी आहेत? तलाठी, जिल्हा परिषद, सर्व समावेशक आहे. सर्व सरळ सेवा समावेशक बॅच आहे आपल्याकडं 999 मध्ये. ऑल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये. चलो सुरुवात. हॅलो, चालू करू. आजचा जे आपले क्वेश्चन आहेत, जे आपले क्वेश्चन आता रिसेंट वाले इयरचे प्रश्न आहेत, रिसेंट इयरचे प्रश्न आहेत. म्हणजे आता जी एक्झाम झाली आपली 4-5 दिवसापूर्वी BMC ची, ते सगळे प्रश्न आपल्याकडं. मग लाईक तुम्ही मला आता जो प्रश्न आहे, आता 4-5 दिवसा 1 आठवड्या अगोदर बघा आपली एक्झाम झाली कुठली, BMC ची. घ्या पहिला पेपर घ्या, पहिला क्वेश्चन घ्या, फिल इन द ब्लँक्स. बघा BMC 2024 चा प्रश्न आहे. कुठला आहे? BMC 2024 चा प्रश्न आहे. आता या वर्षीचा प्रश्न आहे आपला, लेटेस्ट पॅटर्न आहे. चला, ही डॅश इज टू बी लर्न बाय ऑल. आता काय झालं? इटिकेट्स म्हटलं आपण, त्याचा अर्थ काय होतो? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? इटिकेट्स म्हटलं आपण तर शिष्टाचार किंवा शिष्टाचार, मान सन्मान, इट्स कॉल काय म्हणतो आपण? इटिकेट्स म्हणतो. व्हॉट वी कॉल? इटिकेट्स म्हणतो. ओके, स्पेलिंग त्यांनी विचारलंय. BMC चा प्रश्न, BMC 2024 चा. बघा आजचे प्रश्न एकदम रिसेंट वाले आहेत. डॅश इज टू बी लर्न बाय ऑल म्हणजे सगळ्यांनी शिकलं पाहिजे. ओके, म्हणजे सभ्यता, वागणे, शिष्टाचार, आपलं त्याला काय म्हणतात? इटिकेट्स म्हणतात. मग स्पेलिंग कुठली इटिकेट्सची? आपली करेक्ट स्पेलिंग कोणती आहे? ETI. डबल क्यू आहे का? नाही, त्याच्यामध्ये डबल क्यू पण येत नाही. कोणती आहे? सुबोध, गुड जॉब. ओके सुबोध, व्हेरी गुड. तर इटिकेटची स्पेलिंग कुठली आहे? आपली स्पेलिंग आहे इटिकेट्स म्हणजे काय आहे? ETI QUETTE. इटिकेट्स म्हणजे काय? शिष्टाचार. काय म्हणतो आपण? इटिकेट्स म्हणजे शिष्टाचार. ओके, पुढचा प्रश्न घ्या. डॅश ओके, बघा आर्टिकल्स आहेत. बघा आर्टिकल्स आहेत 2000 BMC 2024 चा प्रश्न आहे. आर्टिकल्स आहेत. बुर्ज खलिफा इज डॅश टॉलेस्ट बिल्डिंग इन डॅश डॅश होल वर्ल्ड. बघा टॉलेस्ट, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या समोर आपण कोणतं आर्टिकल्स वापरतो? ओके, सेंड मी आन्सर. आता जेव्हा नसेल हे 0 वापरायचंय, जर नसेल तर हे वापरायचंय. आता बुर्ज खलिफा कुठे आहे? दुबईमध्ये. आणि काय ती बिल्डिंग आहे कशी? पूर्ण जगामध्ये. मग काय करायचं उत्तर? व्हेरी गुड सुबोध. बुर्ज खलिफा इज द टॉलेस्ट म्हणजे काय? टॉलेस्ट आहे. कशी? जगामधली एकमेव बिल्डिंग आहे. आणि बिल्डिंग इन द होल वर्ल्ड, जगामध्ये काय? सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. ओके, जगामध्ये काय आहे? बुर्ज खलिफा इज द टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड. टॉलेस्ट, स्मॉलेस्ट, यंगेस्ट ह्या कोणत्या डिग्री? आपल्या सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या समोर सुद्धा काय हे आर्टिकल्स वापरले जाते. ओके, म्हणून आपलं उत्तर काय? 2 B. काय? B आहे. पुढे घ्या, पुढचा प्रश्न घ्या. आय युजली लव्ह टू रीड इन नाईट. बघा आता त्यांनी काय म्हटलं? सेंटेन्स बिन घेऊ, सिलेक्ट द कंटेन्स. आणि बघा आता बघा इन नाईट आणि ऍट नाईट. आता बघा 2 कन्सेप्ट आहेत, इन नाईट आणि ऍट नाईट. इंग्लिशमध्ये 2 कन्सेप्ट आहेत, ऍट नाईट. आता हे दोन्हीही डिपेंड ऑन देअर कॉन्टेक्स्ट यूज आहेत. बघा कशाच्या भरोवती हे वापरले जातात याच्यावरती डिपेंड येते. आता आपण काय म्हणतो? आय युजली लव्ह टू रीड इन द नाईट. आता रात्रीमध्ये नाही, मी म्हणतो रात्रीला मला बाहेर, रात्रीमध्ये नाही म्हटलं त्याने, काय म्हटलं? रात्रीला
आय युजली लव्ह टू रीड. जेव्हा आपण म्हणतो मी मला रात्रीला बाहेर खायला जायला आवडतं, रात्रीमध्ये नाही, रात्रीला. ज्यावेळेस, येस व्हेरी गुड अर्जुन, ज्या ठिकाणी साऊंड काय होतो, रात्रीला मला बाहेर जायला, बघा आय युजली लव्ह टू रीड, रात्रीमध्ये नाही, रात्रीला. मग इथं काय पाहिजे, आय युजली म्हणजे काय, इथं जो आला इथं इन नाही पाहिजे, ऍट नाईट पाहिजे. बघा जेव्हा तुम्ही म्हणता ना मी रात्री येईल, आय विल कम देअर इन द नाईट, आय विल कम देअर इन द नाईट. आणि रात्रीला येईल, आय विल कम देअर ऍट द नाईट. बोथ आर करेक्ट सेंटेन्स, डिपेंड ऑन देअर कॉन्टेक्स्ट. ओके, पुढचा घ्या. एरर आहे, यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो म्हणजे काय बघा, यू शॅल, पुढे घ्या, यू शॅल शल, पटापट घ्या. तुम्हाला कदाचित काय टुमॉरो म्हटलंय आणि हॅड केव्हा वापरतो आपण, पास्ट साठी वापरतो ना. कशासाठी वापरतो आपण, पास्ट साठी वापरतो, राईट. मग तिच्यामध्ये एरर कशामध्ये पाहिजे, कदाचित उद्या तुम्हाला सुट्टी असेल, अ हॉलिडे टुमॉरो, हॅड उद्या आलंय ना, मग हॅड आपण पास्ट मध्ये येणार आहे का, मग हॅड इथं पण कटला. आता यू शाल, बघा यू शाल, बघा हॅज केव्हा आला असता, जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन आहे, म्हणून काय येणार आहे इथं, बघा इथं हा पण कटला, हॅज पण कटला, हा पण कटला, मग शाल हॅव पाहिजे. इथं काय पाहिजे, शाल हॅव. येस, काय पाहिजे, शाल हॅव, देअर शुड बी अ शाल हॅव, करेक्ट. तुला असायला पाहिजे, तुला उद्या सुट्टी असायला पाहिजे, ऐकलं का. शेल हॅज नाही असतं, शेल हॅव असतं. ओके, गुड अर्जुन. टेक अ नेक्स्ट क्वेश्चन. माय कॉलेज स्टार्ट ऍट एक्झॅक्ट टाइम. एक्झॅक्ट टाइम साठी आपण कोणता प्रिपोजिशन वापरतो, इझी आहे, बीएमसी 2024 चा प्रश्न आहे. ओके, कोणता वापरतो आपण, व्हेरी गुड. माय कॉलेज स्टार्ट्स ऍट. सुबोध, राहुल व्हेरी गुड, दिव्या व्हेरी गुड, राहुल बालसिंग व्हेरी गुड. जेव्हा आपला एक्झॅक्ट टाइम असतो, माय कॉलेज स्टार्ट्स ऍट, माझं कॉलेज किती वाजता, बघा एक्झॅक्ट टाइम, ऑन, ऍट, इन का फॉर. व्हेरी गुड दिव्या, ऍट 10 PM AM, सॉरी 10 AM. माझं कॉलेज सकाळी 10 वाजता चालू होतं. काय होतं, माझं कॉलेज स्टार्ट्स ऍट 10 AM. एक बघा, फॉर काय अनसर्टन टाइम साठी येतो, हा डेज आणि डेट साठी येतो, डेज आणि डेट साठी येतो. ऍट, इन, इयर, स्पेसिफिक टाइम, बिग लोकेशन, सीझन, मंथ साठी येतो. मग काय आपला एक्झॅक्ट टाइम आहे ना, वेल डन दिव्या. पुढे या, अ सेलिंग फॅन, एरर आहे, अ सेलिंग फॅन इज ऑन दॅट इज. बघा एका सेंटेन्स मध्ये दोन दोन येतात का, इज लगेच. ऑन द सेलिंग of your room runs on the electricity and uses a rotating blades which cut the air to produce the airflow. याच्यामध्ये a ceiling fan is one of that is that is. एरर कशामध्ये आहे, आता मला सांगा, a ceiling fan is one that is का, that mount, that is mount काय येईल. याच्यामध्ये फक्त इज नाही पाहिजे, दॅट माउंट ऑन द सेलिंग, दोन दोन लगेच इज कशी येणार आहेत. अ सेलिंग फॅन इज वन दॅट इज माउंट, म्हणून काय हा इज नाही पाहिजे, म्हणून काय पहिल्याच आपला म्हणजे तसं तर पहिला आहे, पण सेंटेन्स मध्ये हा दुसरा नाही पाहिजे. पुढे घ्या, इट इज नॉट अवर प्लेस अँड आय फील वी शुड नॉट. ओके, क्यूटी आहे, क्वेश्चन टॅग आहे, काय क्यूटी आहे, क्यूटी क्वेश्चन टॅग आहे. दीज आर द क्वेश्चन टॅग क्वेश्चन. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह काय होतो आपण, वी शुडंट से एनिथिंग. इट इज नॉट अवर प्लेस अँड आय फील वी शुड नॉट से एनिथिंग. ही आपली जागा नाहीये आणि आपण काही म्हणायला नाही पाहिजे. ऐकलं का, दिस इज अवर प्लेस, क्या आएगा, पॉजिटिव नेगेटिव, नेगेटिव पॉजिटिव. वेरी गुड सुबोध, क्या आना चाहिए, पॉजिटिव नेगेटिव, नेगेटिव पॉजिटिव. यहाँ पे आ गए. क्वेश्चन टैग का सबसे इजी रूल है,
जहां पे पॉजिटिव का नेगेटिव, नेगेटिव का पॉजिटिव होना चाहिए। ओके, समझे क्या भाई लोग? मग शुड नॉट है तो क्या आना चाहिए? शुड वी आना चाहिए। क्या आना चाहिए? शुड वी, शुड वी अलग है। सबसे इजी वाला था। ओके, आगे गेला क्लेवर। क्लेवर म्हणजे काय? हुशार। क्लेवर म्हणजे काय? हुशार। CLEVER, क्लेवर म्हणजे हुशार, जसा की हुशार आहे कोण? क्लेवर। डल, कॅन बघा, कॅन, इम्प्रॅक्टिकल आणि इनओरिजिनल बघा। कनिंग ऍक्च्युअली ते कॅन पाहिजे। कॅन म्हणजे आपण तो निगेटिव्ह सेन्स मध्ये जातो कॅन। कनिंग धूर्त, लबाड। इम्प्रॅक्टिकल, अनओरिजिनल का डल? मग आता मला सांगा, आपण म्हणतो क्लेवर। क्लेवर म्हणजे काय? हुशार। काय? क्लेवर म्हणजे हुशार। मग इथं काय यायला पाहिजे याचं उत्तर? डल। डल म्हणजे काय? आपण मंद म्हणतो ना, मंद। आणि जेव्हा आपण कॅन म्हणतो, कॅन म्हणजे काय? धूर्त, लबाड। ओके, व्हेरी गुड। इम्प्रॅक्टिकल का? अनओरिजिनल। काय आला पाहिजे? सबसे इजी आहे। यस, व्हेरी गुड। ओके, व्हेरी गुड। क्लेवर। क्लेवरचं काय आलं पाहिजे? अँटोनिम्स डल आला पाहिजे। डल, डल, डल पाहिजे। ओके, वायफाय इट्स बफरिंग, जस्ट इट्स बफरिंग। पुढे या, आर्टिकल आहे, देयर इज अ आर्टिकल। ओके स्नेहा जी, चलो आर्टिकल आहे आपला, आय मेट डॅश ओल्ड मॅन डाऊन द लेन। लेन म्हणजे काय? गल्लीमध्ये। यस्टरडे, काल मी म्हाताऱ्या माणसाला गल्लीमध्ये भेटले। ओल्ड, AEIOU, हे काय? AEIOU, हे काय? वॉवेल्स आहेत। दीज आर द वॉवेल्स। काय? वॉवेल्स आहेत। आय मेट अन ओल्ड मॅन डाऊन द लेन यस्टरडे, काय येणार आहे? द ओल्ड मॅन, ओल्ड मॅन का? नो आर्टिकल्स, इट्स व्हेरी। AEIOU, वॉवेल्स पण आहे आणि मॅन पण सिंग्युलर आहे। इथं ॲन, आता बघा लक्षात ठेवा, आपलं कन्फ्युजन काय होतं सर? AEIOU आला तर इथं जर मेन असतं तर नो आर्टिकल्स आलं असतं। सिंग्युलर पाहिजे, काउंटेबल नाउन पाहिजे। बफरिंग यार। अ वुमन, ठीक आहे। आय बॉट बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड। ओके, याचं काय उत्तर? आय बॉट म्हणजे विकत घेतली, बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड म्हणजे मी जे रस्किन बॉन्डने जे पुस्तक लिहिले त्याचे काय घेतले? विकत घेतले। बॉन्ड डॅश जेन ऑस्टन अँड अगाथ्या क्रिस्टल यस्टरडे, म्हणजे काय? पुस्तक घेतले। आता याने काय? कॉमा आहे, सिंगल कोटेशन मार्क आहे का, हायफन आहे का, डबल कोटेशन कॉमा आहे इथं? बताओ अर्जुन जी, क्या आएगा? व्हेरी गुड। म्हणजे काय बघा, दोन नाव, रस्किन बॉन्ड आणि जेन ऑस्टिन। मग याच्यामध्ये सांगा मला काय येणार आहे? जेव्हा आपण पॉज घेऊन बोलतो, मी अर्जुन आणि ऋषीला कॉल केला, अर्जुन डॉट ऋषी मला म्हणायचं आहे, किंवा राधा डॉट कृष्णा, तसं आपण काय वापरतो? ओके, सिंगल मार्क नाही येणार आहे, सिंगल मार्क, हायपन्स पण येणार नाहीये। मग कॉमा, इथं काय येणार आहे? कॉमा। काय येणार आहे? कॉमा। काय का? कॉमा आहे का? कॉमा। ओके, हु इज सेंडिंग दैट मच हार्ट्स टू मी? ओके, समाधान जी, आ गए तुम लोग? ऐकलं का? इथं काय पाहिजे? म्हणतो रस्किन बॉन्ड आणि जेन ऑस्टेनचे, म्हणून काय पाहिजे? तर कॉमा पाहिजे। देयर शुड बी अ कॉमा। आय बॉट अ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड। ओके, म्हणून काय पाहिजे आपल्याला? कॉमा आला पाहिजे, कॉमा। आता घ्या BMC वाले, रिसेंट वाले 2000, आता जो 8 दिवसापूर्वीचा पेपर झालाय त्याचे प्रश्न घेतोय आपण। ओके समाधान जी, आता घ्या पुढचा प्रश्न घ्या। टेक अ नेक्स्ट क्वेश्चन गाइज। बफरिंग होतं यार। आय हॅव डॅश वर्क टू डू दॅन आय डिड यस्टरडे, माझ्याकडे खूप काम आहे काल केल्यापेक्षा। मच वर्क का मोर वर्क का मेनी वर्क? काय येणार इथं? माझ्याकडे खूप सारे काम आहे। बघा मेनी म्हणजे बघा मच, बघा मेनी केव्हा वापरलं जातं? काउंटेबल नाउन साठी। काय? मेनी हा काउंटेबल नाउन आणि मच हा अनकाउंटेबल नाउन। काय? अनकाउंटेबल नाउन साठी वापरला जातो। मोस्ट हा काय?
सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी आपण म्हणतो कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा मोस्ट हँडसम बॉय इन अवर क्लास. आलं का? किंवा आता मोर, मग काय येईल? आय हॅव मोर वर्क टू डू दॅन आय येस्टरडे. काल जे काम केलं त्याच्यापेक्षा आज माझ्याकडे खूप सारं काम करण्यासाठी आहे. मच नाही, मच नाही येत. समाधानजी, ओके, समाधान आहे का नाही? ओके, मच येत नाही ना. माझ्याकडे आज खूप साऱ्या जबाबदारी आहेत, माझ्याकडे खूप सारं वर्क आहे. मच वर्क नसतं. आय हॅव मोर वर्क टू डू. आय हॅव वर्क मोर टू डू दॅट आय डिड येस्टरडे. आय हॅव मोर वर्क टू डू दॅन आय डिड येस्टरडे. ओके. आता बघा, मेनी माझ्याकडे नाही आहे. वी कांट येस. What the hell is this happening, guys? Okay. आता घ्या. ओके, सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस घ्या. याच्यामध्ये मी काय सांगतो तुम्हाला, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करताना लक्षात ठेवायचं, एम इज आर, वॉज वर आलं, वॉज वर आलं, एम इज आर आला, एम इज आर. जर ऍक्टिव्ह व्हॉइस याच्या सेंटेन्स मध्ये बिंग येतं, बिंग कंपल्सरी येतं, बिंग येतं, विल बी आला, विल बी पण आला. तर जर यांचं आपल्याला करायचं म्हटलं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस, तर ज्या सेंटेन्स लक्षात ठेवायचं. आता काय म्हटलं यांनी? ओके, वॉज बघा, वॉज आलाय बघा. मी सांगतो तुम्हाला आता, बिंग, बिंग कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे. आता सब्जेक्टच्या टाकी होती ऑब्जेक्ट, कोणता येणार आहे? आणि याच्यामध्ये V3 आला पाहिजे, आला पाहिजे की नाही? अ काइट वॉज बिंग, वॉज येईल का? वॉज कंपल्सरी येतो ना, ते सोबत काय आला पाहिजे? बिंग आला पाहिजे. ग्रेट, व्हेरी गुड. वॉज बिंग, अर्जुन करेक्ट आहे. काय आला पाहिजे? इथं बिंग आला पण इथं वॉज नाही म्हणून आकडला. बघा इथं तर विल बी आहे, इथं वॉजच आहे. मग काय? अ काइट वॉज बिंग फ्लॉवन बाय हसन. लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस केस आली, कंटिन्युअस आली कुठली बी, विल बी, वॉज वर, एम इज आर, तर तो येईल. पण त्याला काय लागणार आहे? कंटिन्युअसली काय लागणार त्याला? बिंग लागणार आहे, बिंग. आन्सर काय आहे? सेम आहे. वायफाय प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही का यार? शिट. वॉज बिंग प्लस V3. ग्रेट. बघा आता काय, इट इज बीन रेनिंग कॅट्स अँड डॉग्स सिन्स. बघा कॅट्स अँड डॉग्स म्हणजे काय? खूप खूप प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात. इट इज बीन काय येणार आहे? बघा बीन, जो बघा हॅड बीन, हॅज बीन आलं, हॅव बीन. हे काय दाखवतं? बघा हॅज बीन आणि हॅड बीन हे आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हॅड बीन आला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि विल हॅव बीन मग काय आला पाहिजे? एरर कशामध्ये आला पाहिजे? बघा इज बीन कधीच नसतो. काय आहे याच्यामध्ये एरर? हा इज बीन नसतो, हॅज बीन असतो. काय असतो? हॅज बीन असतो. हॅज बीन काय? हॅज बीन असतो. म्हणून काय ना आपल्याला इथं विल नाही येत, पण येत नाही. मग काय येणार आहे? इट हॅज बीन, इट हॅज बीन, इट हॅज बीन रेनिंग कॅट्स अँड नाही. Okay. My mother's food preparation are always foods. Okay, food preparations are always dash delicious. म्हणजे काय? माझ्या आईचे बफरिंग होतं यार. इट्स बफरिंग. Okay, kindly check it. That wire, kindly check it. That wire, can you check it? Still it's buffering. It's lagging. आवाज येतो? प्रिपरेशन आर ऑलवेज shockingly, ordinarily, surprisingly, or suddenly.
बफर होतं यार. काय नाही, माय मदर्स फूड प्रिपरेशन. शॉकिंगली म्हणजे धक्का लागणे, ऑर्डिनरी म्हणजे सर्वसामान्य, आणि सडनली म्हणजे अचानक. का का आपण म्हणतो आश्चर्यजनक. माझ्या आईचं जे अन्नाचं प्रिपरेशन ते काय असतं, सरप्राइझिंगली डिलिशियस असतं. म्हणजे माझी आई प्रत्येक वेळेस वेगवेगळे तरी बनवते. सरप्राइझिंगली पाहिजे. काय होते, सरप्राइझिंगली पाहिजे. पुढे घ्या. His idea of starting a cafe where only robots will serve food, just a flash in the pan. काय फ्लॅश. आता म्हणजे काय, त्याचं काय म्हणणं आहे की माझ्या रेस्टॉरंटमध्ये फक्त काय येतील, माय मदर्स फूड प्रिपरेशन्स आर ऑलवेज डॅश डिलिशियस. आवाज क्लिअर आहे का पोरांनो, सांगा मला. मग त्याच्या फ्लॅश इन द पॅन, फ्लॅश इन द पॅन म्हणजे काय सांगलं आपल्याला त्यांनी. फ्लॅश इन द पॅन काय येणार आहे, बफरिंग होतं यार. अर्जुना कॅन यू चेक इट दॅट. काय येणार आहे, त्याचा अर्थ काय होणार आहे, अ नॅरो स्केप. म्हणजे त्यांनी दिले अ नॅरो स्केप अँड इव्हिल इंटेन्शन का मोमेंटरी सक्सेस. आता म्हणजे त्याचा अर्थ काय होतो बघा, त्याने काय म्हटलं, आपलं कॅफे ओपन करायचं आहे, पण रोबोटिक जे असतात रोबोट्स आपल्याला रोबोट सर्व करतील. म्हणजे काय, रोबोट सर्व करतील आपल्या याच्यामध्ये हॉटेलमध्ये, रोबोट्स विल सर्व. मग त्याचा अर्थ काय होतो, लाईक अ इव्हिल इंटेन्शन नाहीये, अ मोमेंटरी सक्सेस. बघा मोमेंटरी म्हणजे काय, क्षणिक. काय म्हणतं, फ्लॅश इन द पॅन म्हणजे काय, क्षणिक. क्षणिक काय म्हणतो, यश. आपण म्हणतो क्षणिक, जस्ट फॉर सम टाइम. ओके, क्षणिक सक्सेस. फ्लॅश इन द पॅन. पुढे या, सॉलिटरी. सॉलिटरी एक वर्ड आहे. सॉलिटरी म्हणजे एकांत. सॉलिटरी म्हणजे एकांत, अलोन. अलोन. तर फ्लेक्झिबल म्हणजे कसा, लाईक कोणत्याही टायमाला फ्लेक्झिबल शिफ्ट. बघा फ्लेक्झिबल, वी वॉन्ट फ्लेक्झिबल शिफ्ट पर्सन. आता बघा स्ट्रिक्ट म्हणजे कडक, आणि हॅस्टी म्हणजे घाई घाईमध्ये. मग याचं उत्तर काय येणार आपल्याकडं, काय येणार आहे, स्टील इट्स बफरिंग बफरिंग बफरिंग. काय येणार आहे, आयसोलेशन. बघा हा वर्ड खूप फेमस कोविड मध्ये, आयसोलेटेड. बघा आयसोलेटेड, कोविड-19 मध्ये खूप लोकांना आयसोलेट केलं. बघा आयसोलेट. कोविड-19 मध्ये हा वर्ड खूप फेमस झाला होता. कोविड-19 मध्ये, कोरोनामध्ये काय होता, एकांत, एकटा. म्हणजे काय, आयसोलेटेड, आयसोलेशन्स. ओके, पुढचा घ्या. आय लव्ह रिडिंग हितेश बुक द फ्युचर ऑफ मॅनकाइंड. इथे येणार काय सांगा, यहाँ पे क्या आएगा, कोविड ने ये वर्ड बहुत फेमस कर दिया था, आइसोलेशन, आइसोलेटेड. यहाँ पे क्या आएगा, आई लव रीडिंग हितेश बुक्स द फ्यूचर ऑफ मैनकाइंड डैश द एंथ्रोपोसेंस एंड द क्लाइमेट क्राइसिस. याच्यामध्ये माहिती आहे का काय येणार आहे, apostrophe, colon, semicolon, comma, semicolon, apostrophe. in your opinion काय येणार आहे, mankind. इथे काय येणार आहे, apostrophe. काय येणार आहे, सेमिकॉलन म्हणजे काय, सेमिकॉलन काय आला पाहिजे, मॅनकाइंड्स म्हणजे काय, मानवी जीवनासाठी म्हणतो आपण मॅनकाइंड्स. सेमिकॉलन, सेमिकॉलन. टाका दणके, टाका दणके. कॉपी पेस्ट कर रे भाई और बहिणो. इथे काय आला पाहिजे, ऍपस्ट्रॉफी आला पाहिजे, ऍपस्ट्रॉफी आला पाहिजे. हा चला ओके, हा तुम्हाला समजेल का, स्पेलिंग एरर वाला प्रश्न आहे.
कोण बघा ऑब्झर्वेशन. आता बघा तुम्ही आपण काय करू स्पेलिंग बघा. आता मी सांगतो तुम्हाला आता बघा लगेच बघा स्पेलिंग बघा. मी तुम्हाला अंडरलाईन करून देतो. ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन. बघा ऑब्झर्वेशन OBESERVATION. आता बघा इथली स्पेलिंग चुकली, ही पण चुकली. आता ऑब्झर्वेशन कोट मेड द डॅश. आता बघा वाईल. आता सेंटेन्सिंग बघा सेंटेन्सिंग मॅन ऑफ 5 years ऑफ द इम्प्रोव्हमेंट टॉर्चरिंग. कशामध्ये आता बघा 2 तर कटले आपले. आता राहिला आपल्याला बघायचंय आपल्याला फक्त 1 आणि 4 मध्ये बघायचंय. आता वाईल बघा इथे वाईल आहे. सेंटेन्सिंग बघा SENTENCING करेक्ट आहे. अ मॅन 5 years ऑफ इम्प्रोव्हमेंट बघा इम्प्रोव्हमेंट बघा IMPRISONMENT करेक्ट आहे. आता बघा टॉर्चरिंग बघा टॉर्चरिंग TOR इथे डबल R आहे बघा इथे डबल R हा कटला टॉर्चरिंग. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे 4 टॉर्चरिंग. बघा फरहा डॅश सम ब्ल्यूबेरी मफिन्स फॉर ब्रेकफास्ट. आता बघा ब्ल्यूबेरी जर म्हटलं तर काय म्हणतो त्याला आपण ते शेता रानामध्ये भेट खायला बघा काय म्हणतो त्याला मेवा ब्ल्यूबेरी जांभळं पण म्हणतात त्याला. आणि जांभळ आहे त्याला एक वर्ड आहे ते जून महिन्यामध्ये खायला भेटतं बघा बारीक बारीक असतं. त्याला एक वर्ड आहे दॅट वर्ड इज इन माय माइंड बट राईट नाउ आय कॅन टेल यू. फरहा डॅश सम ब्ल्यूबेरी मफिन्स फॉर द ब्रेकफास्ट. काय वॉज मेकिंग नाव बघा नाव इथं आता क्रिया चालू आहे. क्रिया आता चालू आहे. मग वॉज भूतकाळात येतं. हॅड बनवलं होतं पास्ट परफेक्ट टेन्स आणि विल बी मेकिंग पाहिजे. विल बी झालं मेकिंग पाहिजे होते इथं. पण सध्या काय क्रिया चालू आहे. फरहा इज मेकिंग सम ब्ल्यूबेरी मफिन्स फॉर द ब्रेकफास्ट नाव. येस क्रिया चालू आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू आहे. विच टेन्स इज गोइंग ऑन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. ही प्रोवर्ब आहे म्हण आहे. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स म्हणजे काय proverbs आहे. these are some proverbs which are very necessary. Farha dash some blueberry muffins for breakfast now. काय येणार आहे वाटलंच मला करा करा करा. इट इज सेड वेन समवन हॅज ब्लेम मिस्टेकन फॉर फेल्युअर ऑफ सर्कमस्टन्स. म्हणजे समोरच्यावरती काय परिस्थितीचं काय नाही अपयशाची काय नाही खापर फोडणे. इट्स सेड वेन समवन ब्लेम मिस्टेकन ऑफ फेल्युअर. नो व्हेरी गुड अर्जुन व्हेरी गुड. इट इज सेड वेन समवन हॅज ब्लेम अ मिस्टेकन फेल्युअर ऑफ दिस यूज टू वर्क. म्हणजे काय समोरच्यावर एखाद्या कामाचं खापर फोडणे चुकीच्या कामाचं ब्लेम करणे समोरच्याला. ओके आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम म्हणजे नकली. बघा आर्टिफिशियल बघा आर्टिफिशियल म्हणजे काय कृत्रिम म्हणजे जे हाताने कृत्रिम किंवा लाईक हँडमेड. आर्टिफिशियलचा काय येणार आहे आर्टिफिशियलचा अनरियल नॅचरल बोगस या फाल्स. दे आर आस्किंग अबाउट अँटोनिम्स. काय विचारते अँटोनिम्स विचारले आपल्याला. मग अनरियल म्हणजे काय त्यांचे सिनोनिम्स खोटा बोगस म्हणजे पण खोटा आणि फाल्स म्हणजे चुकीचा. मग आर्टिफिशियलचा अर्थ काय येणार आपल्याला नॅचरल. नॅचरल म्हणजे काय खरा किंवा नैसर्गिक. ओके टेक अ नेक्स्ट क्वेश्चन. दिस जनरल इज व्हेरी बघा जनरल म्हणजे काय जे दररोज प्रकाशित होणारे दररोज किंवा इज व्हेरी पॉप्युलर अँड इज अ ट्वाइस मंथ. काय एक टाइपचं आपण म्हणतो ना जनरल लेख वगैरे. दिस जनरल इज व्हेरी पॉप्युलर अँड इज डॅश ट्वाइस अ मंथ. आता बघा ऍपियर म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये ऍपियर होणे ऍपिअरन्स असणे. आणि बघा हे वर्ब म्हणून ऍपिअरिंग नाहीये. ट्वाइस इन अ मंथ म्हणजे काय होतं ते पब्लिश होतात. काय होतात ते न्यूज आहेत. काय न्यूज आहेत त्या ट्वाइस अ मंथ. ओके द चाइल्ड विल पिक अप द क्यूट पपी.
व्हेरी इझी आहे बघ. ऍक्टिव्हाइज टू पॅसिव्हाइज. द चाइल्ड आला, विल आला. विलचा टेन्स कशामध्ये कंटिन्युअस मध्ये जाईल, कशामध्ये जाईल, कंटिन्युअस मध्ये जाईल. मग विलचा फॉर्म काय येतो, विल बी येतो. आता बघा इथं विल आहे, हा कट झाला, विल बी आला पाहिजे आणि विल हॅव तर येणारच नाहीये. आता बघा उरले दोन, कोणता, एक आणि चार. मग काय सब्जेक्टच्या जागी होती ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट सब्जेक्ट, म्हणजे याच्यामध्ये V3 आला पाहिजे. इथं काय नाही, यांनी विल वापरला असेल तर वुड वापरला, यांनी मॉडल वापरला पास्ट. म्हणून काय येणार आहे आपलं उत्तर, द क्यूट पपी विल बी पिक्ड अप बाय द चाइल्ड. बघा चाइल्ड म्हणजे एक वचनी आणि चिल्ड्रन म्हणजे अनेक वचनी. ओके, चाइल्ड, चिल्ड्रन, जसं की पर्सन, पीपल. ओके, वी आर कमिंग टू द पार्टी, क्वेश्चन टॅग. वी आर, ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. यू आर कमिंग टू पार्टी, सॉरी, यू आर कमिंग टू पार्टी आलं का, यू आर असं येते ना कॉन्ट्रॅक्शन मध्ये. यू आर डॅश, यू आर. बघा काय पॉझिटिव्ह आहे, मग काय ओन तर येणार नाही, आर आला पाहिजे. मग काय येणार आहे, निगेटिव्ह होणार नाही, ओन पण येणार नाही, कांट पण येणार नाही, डोंट पण येणार नाही. आरंट यू, आरंट यू निगेटिव्ह, किंवा आर नॉट यू असं, आरंट यू. लास्ट क्वेश्चन घ्या आजचा. एम्प्टी बॅग्स कांट स्टँड अपराइट. एम्प्टी बॅग्स कांट स्टँड अपराइट म्हणजे म्हण आहे. ओके, प्रोवर्ब आहे. म्हणजे काय, खाली बॅग काय, अ फ्रेंड कॅनॉट हेल्प अदर्स इफ इज इन ट्रबल. म्हणजे काय, मित्र जर काय, अ फ्रेंड कॅनॉट हेल्प अदर्स इफ ही इज इन ट्रबल. मित्र काय जर तो अडचणीत मदत करू शकत नाही. काय, सॅक्स मस्ट बी फिल विथ द सँड. सॅक म्हणजे काय, पोते. सँड म्हणजे काय, रेती. काय, अ गेन फायनान्शियल बेनिफिट्स वन मस्ट कट डाऊन द एक्सपेन्सेस. काय, येस. अ पुअर और हंग्री पर्सन कॅनॉट डिस्चार्ज देअर ड्युटीज. BMC 2024 प्रश्नावर काय, हप्त्या बरोबरचं पॅटर्न आहे, लेटेस्ट पॅटर्न आहे. इट इज लेटेस्ट पॅटर्न आता आलेला आहे आणि हेच पॅटर्न तुम्हाला येतील डॅम शुअर. ओके, चलो अशा प्रकारच्या आय एम टेकिंग ओनली 25 क्वेश्चन्स एव्हरी डे, नॉट मोर दॅन दॅट. चलो, सो आय विल, ओके, दोन रॉंग आले का, ग्रेट, व्हेरी गुड अर्जुन. इट मीन्स यू गॉट 23 मार्क्स आउट ऑफ 25. ओके, ग्रेट, गुड जॉब, कीप इट अप. चलो कल मिलते हैं, कल मिलते हैं नए क्वेश्चन के साथ. किस कौन से वाले क्वेश्चन, अपने BMC वाले लेटेस्ट पैटर्न. चलो गाइस, गुड नाइट, सी यू, कल मिलते हैं, बाय बाय.